भावानो, आज ना आमच्या कंपनीमध्ये पडत आहे बर्फ. तुम्हाला पण दाखवतो बर्फ कसा पडा लागला. एकच मिनिट. आमच्या कंपनीमध्ये काश्मीर चालू आहे भावानं. बघा बर्फ ठीक बर कसं आहे केसात दिवसात बर्फ पडलाय. काश्मीर इथं जो इचलकरंजी चेष्टा नाही. बर्फ वगैरे काय नाही तर हा उडत आहे बघा आमच्या कंपनीतला कापूस. म्हणजे आज जरासं एकदम क्लीन चकाचक करणार आहेत आमचे खातं. कारण आज जरा इन्स्पेक्शनचे माणसं वगैरे येणार आहेत, त्यामुळे सगळं खातं एकदम चकाचक करायचं आहे. त्यामुळे एवढी जोरात तयारी चालू आहे बघा. आज वाटायला लागली की दसरा चालू आहे काय, कारण दसऱ्याच्या आदल्या दिवशी असं एकदम चकाचक करायला बघतात मशिनात. नशीब ऑइलला फुकायने लावलं नाही, नुसतं हवा मारून घ्यायला लावली. सगळा कापूस वगैरे वरचा ते सगळ्या काढायला लावले. इको टेक्स्टाईल प्रायव्हेट लिमिटेड आहे ना कंपनी, त्यामुळं म्हणजे PF फंड वगैरे ESI वगैरे हे चालू येतं. त्यामुळं सगळं कसं ओकेमध्ये दाखवायला लागते. मेन वरचे जे माणसं येणार असतात ना साहेब लोक, त्यांना एकदम टकाटक मशीन आहे वगैरे ते सगळं दाखवा. आणि आता वाजलेले आहेत बघा पाटेचे 5ला चालू आहे. आपल्याला एक 8 नाहीतर लईत लई एक 9 वाजेपर्यंत हे सगळं चकाचक करून घ्यायचं आहे बघा. आपली चकाचक करायची सगळी. भावानं आपल्या मशीन चकाचक केलेलं आहे. आपलं काम परिपूर्ण केलेलं आहे. आतमध्ये लयच कापूस उडत होता म्हणून बाहेर जाऊन बघूया म्हटलं काय काय चालू आहे भावांची तयारी. येऊन बघते तर भावानं पाईपच काढलाय मोठी, पाणी विणी मारायला मस्त बी चकाचक करते वाटतं सगळं अंगण असं कंपनीचं. यायला आग इजवायच्या पाण्याने झाडे बिडे भिजवावं लागले बघी. गाडी बिडी धुशील बघ. फक्त झाडांसाठी हे केलंयस व्हय. गाडी पण धुणार आहे की. वातावरण गार गार. बारकाय जोरी हा बारक्या. कंपनीचा गैरफायदा घ्यायला लागल्यात पाण्याचा. गाडी बिडी धुवून करायला लागलो आणि व्हिडिओ. डबल फायदा. आमच्या कंपनीतले छोटा डॉन कसे पाणी मारलेला. गाडी दो रे गाडी दो. तुला कशाला बोलवली जा. पप्प्याची सायकल. हे आमच्या कंपनीचा मेन माळे आहे बघा. हा नाही हो, हे आपल्या कंपनीचा माळे आहे का नाही. माळी प्लस कामगार दोन्ही. चड्डी भिजल ते पाणी लागा मुरून घेते ते काय लवकर वाढते वे.
जोरकर मामाची गाडी आहे. हो यो मुद्दाहून मारलाय वाहनी हा तरी व्हिडिओ मी दाखवणार जोरकर आम्हाला. सोम्या ते एसी मध्ये मार हो त्या ह्याच्यामध्ये स्वच्छ करायला लागते ना ते पण स्वच्छ करायचं नसते. बाहेर सगळं अंगण पूर्ण स्वच्छ झालं. सगळ्या गाड्या बिड्या धुवून झाल्या. तर अजून पण भावा तिथं हवा मारायचं चालू झालं. लय काम केलंच म्हणलं ये बाबा इकडे वडापाव खायला. वडापाव आणलेला भावानं मस्तपैकी चरचरीत वडापाव खाऊन घेऊया म्हणलं पोट भरून. बाबा टेस्टी टेस्टी वडापाव चटणी बिटणी घालून एकदम झगमग. माझ्यासाठी ब्रेड वडा मागवलेलो कारण ते वडापाव काय बरोबर लागत नाही. यायला गप आपलं ब्रेड वडा मस्त लागते झगमग आहेत. कसलं भार लागते चटणी तर एकदम भीगभर देतात असं सगळ्यांना पुरण पण आणि उरत्या.